श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प 5 भाग 8. दत्तगिरींना समाधीस्थ होऊन 68च्या वर वर्षे लोटली. लहानपणी का होईना दत्तगिरींना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते अशा 2-4च व्यक्ती आज हयात असतील. त्यापैकी एक श्रीयुत सखाराम सीताराम तथा भाऊसाहेब नाईक इंजिनियर वांद्रे यांनी शारीरिक अस्वास्थ्य असतानाही मोठ्या भक्तीने आणि कळकळीने श्रीमद दत्तगिरींबद्दल मजकूर लिहून दिला. तो पुढील प्रमाणे आहे. खानोली गावात निवतीवाडीतील नाईकवाड्यात आमचे वडिलार्जित घर वेंगुर्ले शहरापासून 4 मैलांवर आहे. आमचे आजोबा कैलासवासी भिकाजी बाळ नाईक हे आप्पा नाईक या नावाने प्रसिद्ध होते. सन 1896 मध्ये 101 वर्षांचे होऊन कैलासवासी झाले. साधारण शेतकरी असतानाही सर्वांवर दयामाया ठेवणारे व परोपकार करणारे म्हणून ते गावातच नव्हे तर आजूबाजूच्या टापूत प्रसिद्ध होते. स्वतःच्या खर्चाने तात्या पंतोजी ठेवून सर्वांसाठी आपल्या मांगरात प्राथमिक शाळा त्यांनी 50 वर्ष चालवली. माझे वडील चुलते डॉक्टर हरी भिकाजी, प्रोफेसर पांडुरंग भिकाजी म्हणजे तात्यासाहेब नाईक, बाळकृष्ण भिकाजी, मी आणि माझे सर्व भाऊ याच शाळेत शिकलो. आमचे घर दत्तगिरी मठापासून अगदी जवळ 1 ते 1.5 फरलांगावर आहे. सन 1882 ते 1890 पर्यंत मी येथेच राहत होतो व नंतर दर एप्रिल-मे महिन्याच्या रजेत तेथे जात असे. त्यावेळची परमपूज्य दत्तगिरी बुवांची आठवण आजही डोळ्यांपुढे उभी राहते. दत्त जयंतीनंतर मे अखेरपर्यंत 6 महिन्यात दत्तगिरी 2-3 वेळ सकाळी आमच्या घरी येऊन बाहेर खळ्यात तुळस होती तिथे उभे राहून श्री गुरुदेव दत्त असं मोठ्याने म्हणत. आमचे आजोबा त्यावेळी वृद्धपणामुळे क्वचितच बाहेर जात असत. ते पाठ घेऊन येत व बोवास बसण्यात सांगत व त्यास नमस्कार करण्याचा प्रयत्न करीत. पण बोवा तो साध्य होऊ न देता आपणच त्यास नमस्कार करण्याचा प्रयत्न करीत. सांगत की आपणाकडून नमस्कार घेण्याची माझी लायकी नाही, मीच तुम्हास नमस्कार केला पाहिजे. बोवा खाली बसले की मी व माझा धाकटा भाऊ शंकर तेथे असू. आम्हास मांडीवर घेऊन डोक्यावरून व सर्वांगावरून अत्यंत प्रेमाने हात फिरवून बोवा सांगत, बघा बाळांनो, आपल्या आजोबांचे दया, क्षमा आणि परोपकार यांचे व्रत सदैव पुढे चालवा, त्यातच तुमचं कल्याण होईल. आज 70 वर्षांनंतर हे लिहिताना तो प्रेमळ हात डोक्यावर आणि अंगावर फिरत आहे अशी भावना होत आहे. इतके बोवा प्रेमळ होते. मी देवळात वगैरे क्वचितच जातो, परंतु घरी असताना दर गुरुवारी मठामध्ये श्री दत्तगुरूंच्या पालखीस जाण्याचं कधीच चुकवलं नाही. सन 1898 सालानंतर कॉलेजच्या रजेत घरी आल्यानंतर पालखीची पुढची बाजू खांद्यावर घेऊन 3 प्रदक्षिणा करणे, 7-8 अष्टके म्हणणे हा माझा हक्क बजावण्याचे मी कधीच सोडले नाही. त्यावेळी पालखीसाठी बराच मोठा जनसमूह हजर राहत असे. 2-3 मैलांवरून वायंगणीहून गजानन नाईक, मामा नाईक व कधीकधी गजानन नाईकांचे वृद्ध वडील आत्माराम नाईक हेही येत असत. या परमपूज्य दत्तगिरी बुवांची स्मृती त्यांच्याशी संबंध असणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आजवरही जागृत राहिली आहे असा त्यांचा प्रभाव होता. नरसोबाच्या वाडीतील बोवांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचे पुण्य मला 3-4 वेळा लाभले हेही माझे मी महद्भाग्यच समजतो. सखाराम सीताराम नाईक, वांद्रे, 10/8/1958. श्रीयुत भाऊसाहेब नाईकांप्रमाणे दत्तगिरींबद्दल नितांत आदर बाळगणारे व त्यांचे चरित्र प्रसिद्ध व्हावे असे मनापासून वाटणारे आज अनेक आहेत. त्यांच्या कळकळीतूनच या चरित्रलेखनाचा प्रयत्न होत आहे असं म्हणण्यास हरकत नाही. इतक्या वर्षानंतर श्रीमद दत्तगिरी चरित्ररूपाने जनतेसमोर यावेत हा त्यांच्याच महात्म्याचा एक भाग आहे. अनेकांचा विसावा, अनेकांचे स्फूर्तिस्थान, अनेकांचे श्रद्धास्थान अशा दत्तगिरींनी कृष्णामाईत देह टाकला. दुष्टांना दंड आणि सज्जनांना सहाय्य हे त्यांचे आवडते कार्य त्यांच्या निर्वाणानंतर कसे चालू राहावे, भाबड्या अश्राप जीवांचे समाधान कसे व्हावे. कैलासवासी कवी श्रीकृष्ण कान्होबा झारापकर म्हणतात, जन्मास ये जो कृष्णेत टाकी,
देहासी जो या कृष्णे तटाकी, कृष्णा परिवारित कृष्ण कर्मा, वर्णितया सोडुनी कृष्ण कर्मा. कथागिरीची श्रुतकानयाचा, करीतरे संशय कानयाचा. हा मार्ग वाटो रसिकानयाचा, श्रीकृष्ण इच्छी सुतकानयाचा. वरील श्लोकात व्यक्त झालेल्या कवी श्रीकृष्णांच्या इच्छेशी सर्व सज्जन सहमत होतील यात काय संशय. ओम शांती शांती शांती.